शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात विष्णुघाट परिसरातून प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे, ज्याच्या अगदी लागून एक शौचालय आहे. हे शौचालय कायमस्वरूपी येथून हटवावे या एकत्रित मागणीसाठी शनिवारी सायंकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरात नारी शक्तीने महाआरती केली. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय आदी घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. विविध समाजाच्या महिलांनी एकत्र येत केलेली ही पहिलीच महाआरती होती. प्रारंभी सिद्धरामांची आरती करण्यात आली. त्यानंतर प्राथमिक स्वरूपात मोहिनी पत्की, रंजिता चाकोते, चंद्रिका चव्हाण, वैशाली गुंड, सिंधुताई काडादी यांनी आपल्या भावना मांडल्या. मुख्य प्रवेशद्वाराजवळ शौचालय असणे हे मुळात चुकीचे आहे. तसेच अनेक मार्गांनी या तलावात सांडपाणी येते, त्यामुळे तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने ताबडतोब हे शौचालय पाडावे, दुसरीकडे स्थलांतरित करावे, मंदिर तलाव परिसर स्वच्छ ठेवावा. सिद्धरामेश्वर हे सोलापूरची अस्मिता आहे, असा सूर या महिला प्रतिनिधींनी केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता नकाते यांनी केले. अश्विनी लिगाडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे यांनी 40 किलो बुंदी लाडू प्रसाद म्हणून दिला, तर कसबा गणपती प्रतिष्ठानने 100 स्टीलच्या आरती उपक्रमासाठी दिल्या होत्या. त्या मातृशक्तीला वंदन करून सोलापूर शहरात सिद्धेश्वर महाराज आहे म्हणून आपण सगळे सुरक्षित आहोत आणि तिथंच आपल्याला सगळं, जर आपल्याला बाधा येत असेल तिथं आपल्याला सगळ्यांना एकवटायलाच पाहिजे. आपण सगळे आज बहुसंख्येने इथं आलेले आहोत. वेळोवेळी आपल्याला हे आंदोलन करावं लागणार आहे. आपल्या गावात आपले धर्म आणि आपली संस्कृती स्वच्छता आणि टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे काम करायचं आहे. आपण सगळे आलेले आहोत आणि आज आपण सगळेजण सिद्धेश्वर महाराजांना साकडे घालणार आहोत की आत्ता आम्ही सौम्य स्वरूपाने तुमची आरती करतोय. नंतर आम्ही सगळ्या ज्या मातृशक्ती आहे ते रणचंडिका पण होऊ शकतो, हातात शस्त्र घेऊ शकतो, आम्ही नवदुर्गा होऊ शकतो आणि ते स्वरूप आमचं येऊ देऊ नका, अंत पाहू नका. जे आम्ही मागणी करतोय ते सोलापूरसाठी आहे, आमच्या घरासाठी नाही आहे. सोलापूरकरांसाठी आहे. स्वच्छता हा आमचा अधिकार आहे आणि तिथं तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही आता गप्प बसणार नाही, असं आपण सगळ्या महिलांनी आज सिद्धेश्वर महाराजांना अशी आरती स्वरूपात सोलापूर ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दिनांक 15 रोजी 4च्या सुमारास विचित्र असा तिहेरी अपघात घडला असून एक इनोव्हा कार संरक्षण कठडा तोडून विरुद्ध दिशेला जाऊन 2 गाड्यांना धडकून अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुळे सोलापूर राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 52 वर तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे सोलापूरकडे जाणारी क्रुझर क्रमांक KA 32 P 8864 ही आपल्या रस्त्याने सोलापूरकडे जात होती. याचवेळी तुळजापूरकडे जाणारी इनोव्हा ही कार क्रमांक MH 13 AZ 1413 ही वेगाने राष्ट्रीय महामार्गाच्या संरक्षण कठड्यावरून पलीकडे जाणाऱ्या क्रुझरला धडकली. धडक एवढी जोरात होती की क्रुझर गाडीची मागील बाजूची दोन्ही चाके तुटून क्रुझर जवळपास 100 मीटर घासत गेली. क्रुझरच्या पाठीमागे असलेली वॅगनार या गाडीवर जाऊन इनोव्हा गाडी आदळली. एका इनोव्हा कारने महामार्गाच्या संरक्षण कठड्यावरून विरुद्ध दिशेला जाऊन 2 गाड्यांना जोराची धडक दिल्याने हा तिहेरी अपघात घडला. या अपघातात क्रुझर, वॅगनर या दोन्ही गाडीतील काही जण जखमी झाले आहेत. मोठा अपघात झाला असून देखील सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच तामलवाडी येथील राष्ट्रीय महामार्गावरील रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रीय महामार्गाचे संबंधित अधिकारी आणि पोलिसांनी रस्त्यावरील वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहनांसाठी रस्ता मोकळा करून दिला. जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह 3घांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकरच्या झालेल्या अपघातात एकूण 3 जणांचा मृत्यू झाला, तर 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी संघटनेचे नेते विवेक लिंगराज यांचाही समावेश असल्याचे समोर येत आहे.
विवेक लिंगराजच्या अचानक जाण्याने सोलापूर जिल्हा परिषदेवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण जिल्हा परिषदेतील कर्मचारी, अधिकारी तसेच नातेवाईकांची मोठी गर्दी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास बलकर क्रमांक MH44 U7495 मार्केट यार्ड ते हैदराबाद रोडच्या दिशेने जात असताना ताबा सुटल्याने बलकरने एका दुचाकीला धडक दिली आणि उजव्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये घुसल्याने एकूण 3 जणांचा मृत्यू झाला तर 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तौहीद माजिद कुरेशी वय 20 राहणार सर्वदेनगर सोलापूर, आसिफ चांद पाशा बागवान वय 45 राहणार दर्गे पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सोलापूर यांचा मृत्यू झाला तर 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. सोलापुरात अनेक ठिकाणी विशेष करून राजेंद्र चौकात मटका गॅसचा व्यवसाय अवैधरित्या सुरू असून शहरातील लोकप्रतिनिधी का गप्प आहेत असा सवाल होतोय. एकीकडे शहरात मटका व्यवसाय जोरात सुरू असून या मटक्यामुळे अनेकांची घरे व संसार रस्त्यावर आले आहेत. याच राजेंद्र चौकात एकीकडे घरगुती गॅस नंबर लावला तरी नागरिकांना टिंगवर ठेवले जाते आणि अशा अवैध गॅस पॉइंटवर विशेष म्हणजे रिक्षामध्ये गॅस भरवण्याकरिता रोज यांना गॅस टाक्या कोण पुरवठा करतोय हे एक गंभीर बाब आहे. हा गॅस पुरवठा कोणाच्या आशीर्वादाने होतो असा सवाल तेथील नागरिक करीत आहेत. सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, टेलिकम्युनिकेशन, होम अप्लायन्सेस, सोलर व फिटनेस इक्विपमेंट्स या वस्तूंचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो 2025 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. लाखो नागरिक या प्रदर्शनास भेट देत आहेत. आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी इलेक्ट्रो 2025 या प्रदर्शनास भेट देऊन स्टॉलची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले. यावेळी अध्यक्ष आनंद येमूल, दीपक मनोज, शिवप्रकाश चव्हाण, जितेंद्र राठी, केतन शहा, भूषण भूतडा, सूरज रतन धूत, हरीश कुकरेजा, सुयोग कालाणी, ईश्वर मालू, कुशाल देढिया, गिरीश मुंदडा, संदेश कोठारी, यल्लप्पा भोसले, बसवराज नवले, चंद्रकांत शहापुरे, राजेश जाजू, विजय टेके, रवी पाचलिंग यांच्यासह सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर असोसिएशनचे सभासद उपस्थित होते. दुकानाची संख्या, स्टॉलची संख्या वाढत जाते. एका वर्षात एवढं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होते. आज जिथे जिथे ज्या दुकानात मी जाते तिथे तिथे AI दिसून येत आहे मला. वॉशिंग मशीन असेल, मायक्रोवेव्ह असेल, TV असेल, फ्रीज असेल, सगळं AI आहे. मला असं वाटतं आता आपलं काम घरात कमी झालं आहे आणि हे सगळे सोलापूरकर आहेत आणि अभिमानाने मी खरं तर पहिल्या इलेक्ट्रोपासून आजपर्यंत येत आहे आणि मी सगळ्यांचा प्रवास बघितला आहे. आपल्या सोलापुरात राहून त्यांची प्रगती झाली आहे आणि सोलापूरच्या इकॉनॉमीला पण ह्या सगळ्या इलेक्ट्रोमध्ये जे जे सहभागी होतात त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं तर त्यांना मनापासून अभिनंदन करते, आभार मानते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक नवीन लोकांना, तरुणांना प्रोत्साहन मिळते की आपल्या सोलापुरातच राहून आपली सक्सेस स्टोरी आपण मिळवू शकतो. इथेच तुम्ही मोठे होऊ शकता आणि तुमच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळू शकतो आणि लोकांना मनोरंजन पण मिळू शकतो आणि त्यांच्या घरगुती सामानांना पण तुम्हाला पुरवठा करता येईल. तर या सगळ्या गोष्टी या इलेक्ट्रोमध्ये साध्य होतात. सगळ्यांचं अभिनंदन करते आणि लोकांनी इथे येऊन खरेदी करावं. महागाईचे दिवस आहेत पण तरी लोक येत आहेत की खरंच महत्त्वाची गोष्ट आहे आणि मी इलेक्ट्रोच्या सगळ्या ऑर्गनायझर्सना बऱ्याचदा आपण लोक बघतो ऑनलाईन खरेदी वाढलेली आहे, काय सजेस्ट करते लोक? मला असं वाटतं ऑनलाईन खरेदी वेगळी असते. एका प्रोडक्टचा फील देणं महत्त्वाचं असतो. प्रत्यक्ष बघितलं पाहिजे. आजकाल ऑनलाईन फ्रॉड्स पण एवढे होत आहेत आणि म्हणून हळूहळू आता मे बी लोकांना इथे येऊन प्रत्यक्ष त्याचा फील घेऊन, त्याचा एक अनुभव घेऊन एक्झॅक्टली प्रोडक्ट काय देऊ शकतं ते घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून नक्कीच ती कॅटेगरी वेगळी असते आणि ही कॅटेगरी वेगळी आहे. तर नक्कीच इथे येऊन पण लोक
मंद्रुप नाईक नगर तांडा येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी या मिरवणुकीमध्ये लहान मोठे सर्वजण सहभागी होऊन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सोलापूर विजापूर येथे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग येथे शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून चक्क रोपवाटिका विकण्याचा प्रकार सुरू आहे. विजापूर रोड येथील विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग येथील कर्मचारी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून स्वतःच्या खात्यावर पैसे जमा करत असल्याचे दिसून आले. आमचे प्रतिनिधी तेथे गेले असता तेथील सचिन जोशी या कर्मचाऱ्याने चक्क 4 रोपे 232 रुपयांना विकून त्याच्या स्वतःच्या फोन पे खात्यावर पैसे जमा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार दिसून आला. सचिन जोशी यांच्या खात्यावरून कोणत्या खात्यावर हे पैसे परत जमा होतात का, हेही चिंतनाची गोष्ट आहे. आजपर्यंत किती रोपे अशा पद्धतीने विकली गेली? शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत हे पैसे कोण लुटत आहे याचा तपास करणे गरजेचे आहे. याचा खरा वाली कोण? ही वनलक्ष्मी कोणाच्या घरात जात आहे असा सवाल